शुभ संध्याकाळ। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात संध्याकाळची होते, कारण आजपासून पुढे 4 दिवस आम्ही साऊथ टूरवर असणार आहोत। तर साऊथ इंडियाचं जेवढं काही एक्सप्लोर करणार आहोत ते तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसेल। त्यासाठी साऊथ इंडियामध्ये तुम्ही काय काय फिरू शकता आणि जेवढं कव्हर करता येईल लो बजेटमध्ये जेवढं आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलाय तेवढं सगळं व्लॉगमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे तुम्हाला हेल्प होईल की तुम्ही तुमचा ट्रिप प्लॅन करू शकता। तर त्यामुळे माझा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला नक्कीच यातून भरपूर माहिती मिळेल। तर आमची ट्रिप सुरू होते कोइंबतूरपासून आणि आज आम्ही रात्री तिरुचिरापल्ली येथे थांबणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगते की आम्ही कुठे कुठे जाणार आहोत। तर आम्ही 5 रात्रीसाठी जातोय। तर पहिला स्टे आमचा तिरुचिरापल्लीमध्ये असणार आहे, दुसरा स्टे आहे तंजावरमध्ये आणि तिसऱ्या दिवशी रामेश्वरम कव्हर करणार आहोत पूर्ण आणि चौथ्या दिवशी मदुराईला जाणार आहोत। तर असा 4 दिवसांचा पूर्ण प्लॅन आहे आणि तो प्लॅन कशा पद्धतीने केलाय ते एका वहीवरतीही लिहून काढलाय। तर त्याचीही लिस्ट तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्या लिस्टची माहितीही देईन, कसा प्लॅन करायचा, किती बजेटमध्ये करायचा। तर आम्ही बाय कार जातोय, त्यामुळे थोडासा पब्लिक ट्रॅव्हलने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर त्याची माहिती तुम्हाला थोडीशी शोधावी लागेल। बाकी सगळी माहिती आपल्या ब्लॉगमधून तुम्हाला मिळतच जाईल, त्यामुळे संपूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका। तर सगळ्या बॅग्स आणि सगळी माणसं रेडी आहेत, तर चला आपल्या ट्रिपला सुरुवात करूया। तर हा पहिला स्टॉप आम्ही इथे घेतलेला आहे चहासाठी आणि इथे स्टॉप घेतल्यावर एक ओळाचं झाड दिसलं आहे आणि त्या ओळाच्या झाडांना पहिल्यांदा मी फळं लागलेली बघितली आहे। तर मी तुम्हाला दाखवते। हां, ओळाचं झाड आहे ना, पण ते का फळं पण येतात तशी काय माहिती। पहिलीच बघ हा झाड आधी फुल एवढंसं फुलतं। कोइंबतूर ते त्रिची प्रवासात असे ऑर्गॅनिक केळी विकणारे दिसतात, तर त्यांच्याकडून ही केळी घेऊन टेस्ट करून बघा, खरंच खूप छान असतात। थोडी कच्ची आहेत बघ। रात्रीच्या जेवणासाठी आता आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या हॉटेलपासून 1 किलोमीटरवरती हे हॉटेल आहे। तर बघूया इथे जेवण मिळतं, तर आम्ही पार्सल घेऊन हॉटेलवरतीच थांबतो। तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही त्रिचीमध्ये म्हणजे तिरुचिरापल्लीमध्ये पोहोचलेलो आहे। आता आम्ही जिथे राहिलो आहे ते अगदी सिटीमध्ये आहे आणि इथून जवळपासच सगळे पॉइंट्स आहेत जे आम्हाला सकाळी कव्हर करायचे आहेत। तर त्यामुळे असं हॉटेल निवडा की जिथून मला जे कव्हर करायचं आहे, जे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत तिकडून जास्त ट्रॅव्हलिंग असता कामा नये। आम्ही हे हॉटेल जे केलेलं आहे ते एकदम बजेट फ्रेंडली आहे। हा व्हिडिओ कुठलाही स्पॉन्सर नाही आहे, जिथे जिथे मी जाईन तिथले जे ॲक्च्युअल रिव्ह्यूज आहेत ते तुम्हाला मी देईन, जेणेकरून तुमची ट्रिप सोयीस्कर जाईल। तर इथून हा एंट्रन्स आहे, टीव्ही आहे, एक कपाट आहे आणि 3 झोपतील आरामशीर एवढा रूम बेड आहे, AC आहे आणि इकडे एक टेबल आहे जिकडे तुम्ही काम करू शकता आणि इकडे वॉशरूम आहे। तर बजेटमध्ये बसणारी क्लीन रूम आहे, त्यामुळे मी ही रूम तुम्हाला नक्की रिकमेंड करेन।
या पुढचेही जे काही रूम्स असतील जिथे आम्ही राहू किंवा जेवण करू तर त्याचेही रिव्ह्यूज मी तुम्हाला दाखवेन, तुमच्याशी शेअर करेन, तर तुम्हालाही बजेट फ्रेंडली ट्रिप करता येईल. तर आता आपण सकाळी भेटू, तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग. सकाळचे 4:30 वाजलेत. आता आम्ही रेडी झालो आहे. तर पहिला पॉईंट आहे रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये जायचा प्लॅन आहे. तर सकाळीच इथे देवाला उठवण्याचा सोहळा असतो. हे विष्णूचं मंदिर आहे. तर तिथे जाऊन मी तुम्हाला बाकीची माहिती सांगेनच. तर आतमध्ये शूट करायला अलाउड नसणार आहे. बाहेरचे जो काही एरिया आहे तिथली माहिती मी तुम्हाला सांगेन आणि तिथे किती वाजता पोचायचं आहे तेही मी तुम्हाला सांगेन. चला बघूया. तिकडे जायला उशीर नको व्हायला. जर तुम्ही इथे आलात तर हे सकाळचं जे पूजा आहे ती कधीच मिस करू नका. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या ट्रिपचा प्लॅन करा. तर बघूया तिकडे जाऊन. तर आत्ता 5 वाजलेत. 5:30ला ह्याचे जे गेट आहेत ते ओपन होतात आणि आत प्रवेश दिला जातो. तर हा सोहळा जो आहे तो 6 वाजता सुरू होतो. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. जर आतमध्ये गर्दी झाली तर जास्त लोकांना घेत नाही. त्यामुळे जे पहिले लोक येतात त्यांनाच तिथे एंट्री असते. तर त्यामुळे आम्ही आत्ता इथे लाईनमध्ये लागलेलो आहे आणि आमच्या पुढेही काही लोक बसलेली आहेत तिथे लाईन लावून. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मेन गेटपासून 2 गेट आत आल्यावरती ईस्ट स्ट्रीट रोडला या आणि जो पहिला गोपुरम दिसतो तिथेच लाईन लावायची आहे. गेलो मरे धावत. चल जाऊया धावत. नाही मला सगळ्यांच्या पुढे जायचं. हां धावत जायला लागतं कारण जास्त लोकांना अलाउड नाही आहे. तर चला सगळ्यांच्या आधी. पहिले जे 250 लोक आहेत तर त्यांनाच आतमध्ये विश्वरूप दर्शनसाठी एंट्री आहे आणि आम्ही कदाचित 250च्या आतमध्ये आहोत. त्यामुळे बघायला मिळू शकतं. आत एंटर केल्यावर 2 गेट आहेत. एक 100 रुपयाच्या तिकिटाचं आहे आणि एक फ्री एंट्री आहे. तामिळनाडूमधील श्रीरंगम तालुक्यातील हे आहे रंगनाथ स्वामी मंदिर. 156 एकरमध्ये असलेलं आज जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर, जिथे पूजा केली जाते विष्णू अवतार भगवान रंगनाथ यांची. हे मंदिर द्रविडियन शैलीमध्ये बांधलं गेलं. मंदिराला एकामध्ये एक असे 7 कोट आहेत. हे कोट वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या काळात बांधले. या 7 कोटांपैकी बाहेरच्या 3 कोटांमध्ये गाव वसलेलं आहे आणि यातल्या 4 कोटांमध्ये मंदिरं आहेत. मंदिराची इमारत जी आज आपण बघतो त्यात चोला, पांड्या, होयसाला आणि विजयनगर साम्राज्याद्वारे केलेल्या अनेक बदलांची ओळख होते. गर्भगृहात 21 फूट लांब काळ्या पाषाणाची रंगनाथांची शेषावर पहुडलेली मूर्ती दिसते. इथल्या गर्भगृहामध्ये कुठल्याही कृत्रिम लाईट लावल्या जात नाहीत. त्यामुळे दर्शन झाल्यानंतर मंदिरामधील शांतता आपल्यातला भक्तिभाव आपसुकच जागा करते. विश्वरूप दर्शन हा अत्यंत दिव्य सोहळा आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन झालं त्याची अनुभूती इथे मिळते. हत्ती, गाय हे आध्यात्मिक सोहळ्याचं सौंदर्य आणखीनच वाढवतात. हा आहे वैकुंठाला जाण्याचा मार्ग. इथे योग्य स्थितीत बसून जर तुम्ही समोरचा दरवाजा पाहू शकलात तर तुम्ही वैकुंठवासी व्हाल अशी मान्यता आहे. मंदिराच्या आवारातील हे आहे आरोग्य नरसिंह मंदिर.
इथे भक्त शारीरिक आणि मानसिक आजारांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. तर हे चंद्रकुंड आहे आणि सूर्यकुंड हे बद्रीनाथमध्ये आहे. मंदिराच्या आवारात श्रीकृष्ण, राम, देवी लक्ष्मी अशी 50हून अधिक मंदिरं आहेत. तर हे तिरुपती बालाजी मंदिर आहे. सर्वसाधारण जी मंदिरं असतात ती पूर्व, पश्चिम किंवा उत्तरमुखी असतात, पण हे जे विष्णूचं मंदिर आहे तर हे दक्षिणमुखी विष्णू मंदिर आहे. माझ्या मागे जे आहे ते 1000 पिलर्सचा मंडप आहे. तर इथे जेव्हा मोठे फंक्शन्स असतात तेव्हा या मंडपामध्ये केले जातात. आणि हे समोर जे गोपुरम आहे जिथून आम्ही एंट्री केली तर ते व्हाईट गोपुरम आहे. म्हणजे इथे कुठलाही कलर केलेला नाही आहे, तरीही यांची जी गोपुरममधली जी एक एक प्रतिमा आहे ती एवढी रेखीव आणि एवढी डिटेल आहे. हे मंदिर एक महत्त्वपूर्ण पुरातत्वीय स्थळ आहे, जे मध्ययुगीन दक्षिण भारतीय समाज आणि संस्कृतीची ऐतिहासिक झलक देते. मंदिराच्या आवारात अनेक मंडप आहेत, जसे की गरुड मंडप, किली मंडप. त्यातलाच हा एक आहे शेषराया मंडप. या मंडपाच्या खांबांवर अनेक कलाकृती आहेत. टाचा उंचावलेल्या घोड्यावर बसलेला स्वार, या घोड्याच्या टाचेखाली असलेले विविध प्राणी आणि या प्राण्याच्या शरीरात घुसलेल्या तलवारीही बारकाईने दाखवल्या आहेत. तर हे जे पिलर्स आहेत तर त्या प्रत्येक पिलरला एक स्टोरी आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा इथे प्रत्येक पिलर्स जे आहेत ते काही ना काही याला स्टोरी आहे. आणि या स्टोरी हे जर तुम्ही बारकाव्याने जर बघितलात, तुम्हाला वेळ असेल तर इथली स्टोरी सुद्धा तुम्हाला या प्रतिकृत्यांमधून कळू शकते. हे मंदिरामध्ये स्वीट पोंगल मिळतं, तर ते तुम्ही ट्राय करू शकता. मंदिराच्या दक्षिण द्वाराने पूर्वेकडे रामानुजाचार्यांची समाधी आहे. पण ही समाधी थोडी वेगळी आहे, कारण इथे आपण त्यांचं खरं शरीर पाहतो, मूर्ती नाही. 11व्या शतकातील हे एक महान वैष्णव संत, ज्यांनी समाजात समतेचा संदेश दिला. त्यांचं शरीर आजही इथे अविनाशी स्थितीत आहे. या समाधीला भेट देणं केवळ दर्शन नाही, तर एक आध्यात्मिक स्पर्श आहे. हे जे मंदिर आहे ते नृत्य आणि संगीत शिक्षणाचे केंद्र होते. तर या खांबांवरची जी शिल्प आहेत ती या कलेचं प्रदर्शन करतात. तुम्ही बघू शकता, इकडे एक वाद्य वाजवणारी स्त्री दिसते. तर हे मंदिर जे आहे ते आकारमानानुसार ही जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. आणि याचं जे मेन गोपुरम आहे, जे राजगोपुरम म्हणतात, तेही सगळ्यात मोठं गोपुरम आहे. तर ते बघायला आता आपण जाऊ. तर इकडे व्ह्यू पॉईंट आहे आणि व्ह्यू पॉईंट बंद आहे इथून. तरी पण इथे येऊन मागचे 3 गोपुरम तुम्ही इथून सरळ बघू शकता. तर हा जो शेवटी आहे तो राजगोपुरम आहे.
त्यातला सगळ्यात उंच गोपुरम समोर दिसतोय. हा राजगोपुरम तब्बल 236 फूट उंच आहे आणि तो दक्षिण भारतातील सर्वात उंच गोपुरम मानला जातो. राजगोपुरमच्या प्रत्येक स्तरावर कलेचे एक नवं रूप दिसून येतं. यात एवढं भव्य आणि काटेकोर काम आहे की शेकडो वर्ष लागली या कलेला पूर्ण व्हायला. ही केवळ वास्तुकला नाही, ही आहे भक्ती, इतिहास आणि परंपरेची सजीव साक्ष. तर साऊथ आणि वेस्ट हे गेट सकाळचे बंद असतात, त्यामुळे त्या गेटने जाऊ नका. तर रंगनाथ स्वामी मंदिर पूर्ण फिरून आता आम्ही रूमवर आलो आहे आणि आत्ता वाजलेत 9:15. तर अजून 2 पॉईंट्स कवर करायचे आहेत. तर यानंतर आम्ही जंबुकेश्वर मंदिरात जायचा प्लॅन करतो आहे. तर त्याआधी आम्हाला इथून 11 वाजता चेकआउट करायचं आहे. तर आधी मी थोडंसं ब्रेकफास्ट करून घेते. हॉटेलमध्ये स्वतःचं असं यांचं खाण्याची सोय नाही आहे, पण इथे डोअर डिलेवरी आहे, इकडे लिहिलेलं आहे. आणि मेनू कार्ड काल जे मी हॉटेल तुम्हाला रात्री दाखवलं त्या हॉटेलचंच आहे, त्यामुळे इथून बिंदास तुम्ही मागवू शकता. तर आता 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथून चेकआउट करतोय. आपण सकाळी रंगनाथ स्वामीचं मंदिर फिरलो, तर त्याच्या जवळच हे मंदिर आहे, त्यामुळे जास्त ट्रॅव्हल करायची गरज नाही. हे जे मंदिर आहे ते पंचमहाभूतांपैकी एक मंदिर म्हणून ओळखलं जातं. शिवपार्वतीमधील एक सुंदर आध्यात्मिक प्रसंग जिथे उभा राहतो ते आहे हे जंबुकेश्वर मंदिर. हे मंदिर एक दर्शन स्थळ नाही, तर हा एक अनुभव आहे. आपण इथे आलो की मन शांत होतं, विचार विरघळतात आणि जणू एक निशब्द संवाद शिवाशी घडतो. मंदिराच्या पाठीमागे एक जांभू वृक्ष आहे, त्यामुळे या मंदिराला जांबुकेश्वर असं नाव पडलं. इथल्या शांततेत, इथल्या शिल्पकलेत आणि प्राचीन दगडांमध्ये भगवान शिवाचं अस्तित्व जाणवतं. मंदिराच्या गर्भगृहात पाण्याचा प्रवाह आहे आणि त्यामुळे हे जे शिवलिंग आहे ते सतत ओलं असतं. आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत सहज प्रवेश मिळतो, त्यामुळे जर इथे आलात तर या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला विसरू नका.